श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. बापरे! तुम्हाला पण वेटिंग करायला लागलं आणि मला इतका आनंद होत होता तुमचा तो मेसेज आज बघितला मी, की हां, ताईंना हां, अनुभव हां. शेअर करायचा आहे. मला खूप आनंद होत होता. हां. पण ते काय बिझी शेड्यूल होऊन जातं. काल तुमचा मेसेज आलेला होता, पण तो मी काही हां. पाहिला नाही कारण मोबाईल घरी, मी अच्छा, अच्छा. बेलापूरला होते. अच्छा. हां. आणि रात्री मग खूप आम्हाला उशीर झाला यायला. अच्छा, अच्छा. हां. मग सुनबाईने सांगितलं मला, हां. की "आई असं-असं." म्हणजे माझ्या ह्याच्यावर तर मी मेसेज पाहिलाच होता. हां, हां, मग मी हां. म्हटलं, "मी घेते तो अनुभव ताईंचा." हां. तर आता वेळ असेल तर सांगता का ताई? हो, म्हणूनच केला. आता आहे जरा वेळ. हां. मग म्हटलं तो पहिली जी महाराजांची भेट आहे स्वामींची, हां, हां. 2002 ला पहिला अनुभव सांगावा म्हणजे बाकीच्या अनुभवांची म्हणजे लिंक लागते. बरोबर, बरोबर. हां. हं, हं. आता 2002 चा हा अनुभव आहे. म्हणजे ही पहिली महाराजांची भेट, अच्छा. पहिली सुरुवात. एकदम हां. सुरुवात. हां. 2002 मधली हां. की ते आमच्या म्हणजे घरी आत नाही येत, दारातच आलेले होते. आम्ही अशी गॅलरीत उभी होती. हां, हां. संध्याकाळी आता मी तुम्हाला अनुभव सुरू करते, मग नंतर आपण वाटलं तर काय बोलू. हो, 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 हो. हां, तर हं. 2002चा आहे आणि गॅलरी होती आमची अशी आणि 6:15 वाजले होते संध्याकाळचे. हां, हां. 6:15 ते 6:30 आणि मे महिना होता हं, हं, हं. 2002चा. मी उभी होती. अच्छा. तर ते एक आमच्या दारातून एक कोपऱ्यावरनंच म्हणजे पहिलं आम्ही दुसऱ्या घरी राहत होतो. हां. कोपऱ्यावरनंच येताना एक व्यक्ती दिसली. ते मी जे सांगितलेलं ना, खूप उंच होते हो, महाराज, हो, अगदी हो. बलदंड, संपूर्ण विश्व मी सांभाळू शकेन असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं. ओह! हां, हां. हां. आणि ते लांबूनच येताना दिसले. ते लांबून दिसले की मी म्हटलं म्हणजे कुठे वळतायत ते बघावे. हां. तर ते कुठेच वळले नाहीत किंवा गेले नाही. सरळ चालत आले आणि मी जी गॅलरीत उभी होती तर माझ्या समोर येऊन उभी राहिले. हो, हो, ते हो. उभे राहिले की मी त्यांना ओळखलं की हे स्वामी महाराजच आहे म्हणून. बापरे! हां, हां, हो, हां, हां. लगेच ओळखलं. का ओळखलं? की ते खूप जे वर्णन आहे ना हो, महाराजांचं, हो, 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 हो. उंचीचं, त्या 7 फूट उंच होते. 6च्याही पुढं 7 फूट. बापरे! आणि भलदंड शरीर होतं, धोतर नेसलेले होते हं. ते आणि पांढरे ते शेतकरी लोक कसे होते असतात. वरची हां, हां. त्या पद्धतीने ते होते. बंडी वगैरे हा, घातलेली बंडी तसं. घातलेली बघा, म्हणजे ते ठराविक कपडे पण त्यांचे हो, असे हो, हो, हो. आहेत त्या पद्धतीचे आणि पांढरे शुभ्र नाही, असे पिवळसर म्हणजे ऑफ व्हाईट होते. ओह! हां, 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 हा, हां. तर मी लगेच त्यांना ओळखलं की ते आले, उभे राहिले आणि शांत उभे. हा, हं. बडबड माझीच जास्त झाली त्यावेळेस, मी म्हणते ना अजून. हं, कारण ते मी ओळखलं की त्यांनी मला लगेच म्हणले, आता बघा हा, हं. जे मी माझ्या सांगते ना हातात काय वस्तू असते आणि मी महाराजांना काय देते, ती ही पहिली सुरुवात झाली. अच्छा, अच्छा. हां, 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 हां. हा, पहिली त्यांनी काय केलं, मला ना 10 रुपये मागितले, पण मी ह्याला पैसे नाही म्हणले, ही दक्षिणा म्हणली, हां, हां, हां. गुरु दक्षिणा आहे. हां, हां. 10 रुपये दे. तर हं. त्यांनी तसं मागितलं की मी म्हणलं, तुम्ही पहिलं कोण आहे ते सांगा. हां, 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 हां. तुम्ही पहिलं कोण आहे ते सांगा. तर 2-3 वेळा म्हणलं तरी ते काय प्रत्येक वेळेस तसंच असतं, काय उत्तर देत नाही. देत नाही. फक्त हं. एकच वाक्य म्हणतात, पण मी 100 वाक्य म्हणलेली असते. असं आहे ते. हां, हां, हां. तर मी काय म्हणलं, 10 रुपये देते मी. हां. तुम्हाला देते. तुम्हाला मी ओळखलंय. मी त्यांना पहिल्याच झटक्यात ओळखलं की तुम्ही स्वामी महाराज आहेत म्हणून. हां, 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 हां. आणि त्यांना बघितलं की मी म्हणलं, तुम्ही पायात चप्पल का नाही घातली? हां, हां. तुम्ही पायात असं चालत आलात म्हणजे माती असते रस्त्याने. काटे, तुम्ही कुठे. हा, काय पण असतं ना, तुम्ही बिना चप्पलचं कसं आलाय? हे बरोबर. पण विचारलं, पण ते काय उत्तर दिलं नाही. मी ते पहिल्यांदा ते विचारलं. हां, हां. तर ते एकदाच ते बोललेत की फक्त मला 10 रुपये पाहिजेत म्हणून हां, हां. आणि दे म्हणले. हं, तर हं. मी काय म्हणलं, तुम्ही म्हणजे कशाला पाहिजे? तर त्यांनी फक्त म्हणले, मला कासला जायचंय. अच्छा, कास कास, मग? कास, कास माहिती का तुम्हाला? कासचं पठार? हा, कासचं पठार आहे. हां, हां, तिथे हां. फुलं ते हो, हो. 2004ला ते वर्ल्ड हेरिटेज झालं, म्हणजे फुलं असतात तिथे. बरोबर माहिती आहे. तर हं. आम्ही पण जातो ना, तर मी हं, म्हटलं मला जेवढी माहिती आहे कासची, हं. तर मी म्हटलं अहो तिथे फक्त एक तलाव आहे पाण्याचा.
हा 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 हा. हा पाण्याचा तलाव आहे आणि ग्रॅव्हिटीने अर्ध्या सातारा शहराला त्याचा पाणी पुरवठा होतो. बरोबर. हो. ग्रॅव्हिटीने मी ते पण त्यांना सांगितलं, कासला काहीच नाही हो, तलाव आहे. हो. मग तुम्ही कासला कुठे राहता, तुमचं घर कुठे ते मला सांगा. हा 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 कासला मी हा. त्यांना काय म्हणलं, तुमचं घर कुठे आहे ना ते कासला सांगा. माझी जी माहिती आहे तर तिथे वर कुठेच कुणाचं घर नाही, असं वस्ती खाली नाही. घरं नाहीयेत कुणाची. खाली उतरून काहीतरी छोट्या छोट्या वाड्या आहेत, वाडी आहे. हा हा. गाव नसतं मोठं, छोट्या छोट्या. बरोबर. तर तुम्ही तेवढं सांगा की तुम्हाला कासला जायचंय, पण तुमचं घर कुठे आहे कासला. अच्छा. हा. हा. तरी पण ते काहीच बोलत नसतात, गप्प उभे होते. परत मी म्हणलं, पण तुम्ही स्वामी महाराज आहेत हा हे तर मी तुम्हाला ओळखलंय. मी त्यांना म्हणलं, हा. एक काम करा, फक्त तुम्ही हो म्हणा. हम्म. तुम्ही हो म्हणले की मी तुम्हाला ते 10 रुपये देते. माझं काहीच नाही, एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हो म्हणा. हा हा जवळ आमचा 10 मिनिट हा कार्यक्रम चालला असेल, हा. पण ते काहीच नाही, गप्पच. त्यांनी ती 2च उत्तरं दिले की मला 10 रुपये दे, मला कासला जायचंय. बाई गं. हा हा. तरी मी म्हंटल, तुम्हाला कासला जायला गाडी कोणती आहे, कारण आता 6:30 वाजले. मला तर माझं जी माहिती आहे तर 6:30 नंतर तर वर कोणतीच गाडी जात नाही, हा हा. अशी मला एक माहिती आहे. तरी पण म्हटलं काय आता एवढी डिटेल नसेल, तरी पण मी म्हटलं अहो गाडी नसते हा वर जाण्यासाठी 6:30 नंतर. तर हा. तरी ठीक आहे. तुम्ही स्वामी महाराज आहेत, मी परत म्हणते. बोलले अशी आणि स्पष्ट तुम्ही. हो, स्पष्ट स्पष्ट म्हणते ना, मग हे हे तर सुरुवात आहे. हा हा तर फक्त तुम्ही ठीक आहे म्हणलं, तुम्ही काही म्हणू नका, फक्त एकदा हो म्हणा. हा 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 मी त्यांना काय म्हणत होते, तुम्ही हो म्हणा. हा तरी ते काहीच नाही, गप्पच उभे. हा. कारण जे असे मागणारी लोक असतात त्यांचं मी ओळखायची की ते बरोबर. ते वेगळेच असतात. हो. आणि हे स्वामी महाराज आहेत म्हणून मी त्यांना ओळखलं होतं. माझी मग तयारीच होती ना त्यांना काय हो पण द्यायची. हो मी हो. म्हणलं मी फसणार नाही, मला त्याची ओळख आहे. हम्म. ठीक आहे. तरी पण ते काहीच नाही, गप्पच उभे. मग म्हणलं ठीक आहे, आता असू देत, तुम्ही तर काय हो म्हणत नाही. पण मी काय करते, 10 रुपयाचे 5 रुपये करते. हा 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 हा. तुम्हाला देणार नाही असं नाही, देणार, फक्त 5 रुपये देते. हा. 5 रुपये देते, पण काय करते, तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथंच उभं राहा. हम्म मी आत गेली ना की तुम्ही जाताल. मी त्यांना म्हणते की हम्म. तुम्ही जाताल, मी आत. म्हणून मी 3 वेळा उंबऱ्यातून आत आली आमच्या आणि परत बाहेर गेलेली. अय्या. आणि त्यांना सारखंच हे इशारा करत होती, पण तुम्ही जायचं नाही, तुम्ही इथेच उभा राहा, मी जरा आतमध्ये. आणि मी त्या वेळात आठवत होती की कपाट कुठे, कपाटात माझी पर्स कुठे, की जेणेकरून मी 2 सेकंदात पळत येईल. लगेच ते. माझं ते रीडिंग होतं. हम्म. पण मी त्यांना बजावून बजावून सांगितलं होतं की तुम्ही ना जायचं नाही. हम्म. तुम्ही ठीक आहे, तुम्ही हो म्हणत नाही, पण तुम्ही जायचं नाही, मी आणते. हम्म. तुम्हाला त्यांना सांगते, तुम्हाला देते मी, पण 10चे 5 रुपये केले. मी म्हणलं मी तुम्हाला हम्म. 5 रुपये देते, हा हा. तुम्ही हो म्हणलात की 10 रुपये देते. असं त्यांना मी सांगितलं. त्यांचं एक वाक्य होती, पण माझी 100 वाक्य होती. आणि 3 वेळा मला ते जाणवायचं की ना, हे मी आत गेले ना की जातील म्हणून. हा हा हा. असं जाणवायचं. पण आता किती वेळ उभं तरी, म्हणजे ताटकळत तरी किती हो ठेवायचं, हो हो. असा बरोबर. विचार आला. आणि म्हणलं ठीक आहे, आता 5-7 मिनिटं आले, ते नाही, ते गप्प शांत उभे होते. हा हा. आणि बजावून बजावून मी म्हणत होते, नाही तुम्ही स्वामी महाराज आहेत, पण तुम्ही काय होच म्हणत नाहीयेत. तुमचा होकार आला पाहिजे, तुम्ही हो म्हणा, असं माझं मत होतं. बरोबर. हा पण हा. ते काही नाही, म्हणून मी तरी की खूप धावत गेली आतमध्ये. ते कपाट उघडलं, ते हम्म पाकिट तसंच टाकलं होतं, फक्त 4 कॉईन माझ्या हाताला आले. हम्म. एक कमीच होता, तरी पण मी पळत आली. हम्म. पण काही नाही, मी जेव्हा बाहेर पळत आली ना, ते गेलेले होते. आई गो. गेलेले होते. हम्म मग मी थोडस जरा पुढच्या रस्त्यात 2-3 रस्त्यांना त्यांना तसंच मी दरवाजा तर माझा उघडाच टाकला होता. हम्म म्हटलं काय कोण एवढं येत नाही, कोण काय. हम्म. माझं आहे लक्ष, मी काय एवढ्या लांब जात नाही. आणि लांबपर्यंत त्यांना शोधायला गेली होती की ते कोण बापरे. होते म्हणून. हम्म जवळजवळ 2-3 या बाजूचा रस्ता या, आणि 1-2 जणांना विचारलं पण, हम्म तुम्हाला एक म्हातारे बाबा दिसले का म्हणून. तर हम्म. 1-2 म्हणले नाही नाही, कोण नाही दिसलं, हम्म. असं म्हणजे खात्री करतं. तशी खात्री पण केली. हम्म. आणि त्या रस्त्याने तसे ते 4 कॉईन घेऊन मी आमच्या घरात आली आणि अशी म्हणजे उभी होती. हम्म. आणि मी म्हणलं, महाराज मी तुम्हाला काही नाही म्हणलं नाही, मी काय म्हणलंय, तुम्ही हो म्हणला तर मी 10 रुपये देते, हा हा हा. पण तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून मी तुम्हाला 5
हे केलंय म्हणजे हं, कबुली केलीये की मी 5 रुपये देते म्हणून. हं, हं. तुम्हाला नाही म्हणली नाहीये. पण आता ठीक आहे म्हणलं काय आता गोंधळ झाला मला काहीच कळलं नाही म्हणजे हं, 2002 आहे ना हे. हं. आता माझा तेव्हा किती अभ्यास होता पण मी अगदी 100% म्हणत होती हे स्वामी महाराजच आहेत. हं, हं, हं. आणि मी तिथेच महाराजांना म्हणजे कबूल केलं की ठीक आहे आता जेव्हा अक्कलकोट मध्ये येईल ना तेव्हा महाराज मी तुमचा समाचार घेणार म्हणून. अच्छा. का तर मी तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही गेलात. असू हां, देत. हां. आम्ही नारळी पौर्णिमेला जातच होता. हा मे महिना होता. जून, जुलै, ऑगस्टला पौर्णिमा असते. हां, हां, हां. आणि मी म्हणली असेल पण ना मी ते थोडं विसरून गेली. अच्छा. हं. पुढच्या ह्याच्यात म्हणजे असतं तसं लक्षात. हां, पण इतकं काय नाही असं थोडंसंच म्हणली होती की नाही त्याचं थोडं लक्षात ठेवलेलं की अक्कलकोटला गेला की हं. महाराजांना विचारायचं की तुम्ही हां. असं का केलंत म्हणलं. हं, आणि हं. मी त्यांना वॉर्निंग देऊन सांगत होती तुम्ही कासला तुमचं घर कुठे आहे ते मला सांगा. अच्छा. हां, हां, हां. असं असं आणि कासची त्यांना माहिती पण सांगितली की असं कासला कुठचं घर नाहीये. फक्त हां, एक पाण्याचा तलाव आहे एवढं मी त्यांना सांगितलं. हां. आणि ते तलाव आणि पाणी असं माझं गणित जुळलं. अच्छा. हां. गणित जुळलं की ना वर तर काहीच वस्ती नाही माझी तर त्या माहिती परत मी म्हणलं विचारीन नंतर कोणाला की वर काही घरं आहेत का पण मला माहितीप्रमाणे ते 100% म्हणलं त्यांना म्हणलं कुणाचं घर नाही तुमचं पण तिथे कुठे आहे का हां, बरं वर एक देवी आहे म्हणलं आम्ही जातो एक देवीला पण तो देवीची जी देवी आहे घाटाई म्हणून हां. तिथला पुजारी पण म्हणलं तिथे राहत नाही तो हां. पूजा करतो संध्याकाळचं तो त्याचं लांब घर आहे ते कोण सुद्धा देवळात राहत नाही म्हणलं ते सुद्धा खाली उतरून जातात. ओह! त्याचं कुठे आणि तुमचं तलावाजवळ तुमचं घर कुठे म्हणून हां, असा हां. विचार करते ह्यांचं तलाव म्हणतात कासचा कासला मला जायचंय तर मग ते असं बोलत बोलत ते निघून गेल्यावर मला थोडस ते गणित जुळलं हां, की हां. ते तलाव म्हणजे पाणी हो, बरोबर. हां. पाणी म्हणजे शिवस्वरूप आलं त्यांनी नंतर ओह! सुचतं हा हां. आधी नाही हं. नंतर ते गेल्यावर म्हटलं नाही हे स्वामी महाराजांनी शिवस्वरूप आपल्याला अशा दाखवलं. खुणा दाखवल्यात असू देत आता पण ते परत आठवलं की हं. आपल्या हातून तर काही चूक नाही झाली आपण काय त्यांना असं म्हटलंच नाही की काय देणार नाही म्हणून बरोबर, बरोबर. असू देत म्हणलं हं. आणि परत तसं म्हणलं पण की आता अक्कलकोट मध्ये गेल्यावर जरा प्रश्न विचारते की असं का केलं म्हणून आणि हं. ही पहिली भेट आहे ही महाराजांची पहिली भेट 2002ची ओह! आणि हं. ती भव्य आणि ते दिव्यच होते ना खूप उंच बापरे! हो, वगैरे हो, मग हो. त्यामुळे मी ते गडबड झाली गडबड होत होती तिथेच मी प्रश्न त्यांनी तर काहीच बोलले नव्हते खूप शांत उभे होते आपण म्हणतो ना हं. देवासारखं उभं असते एखादी व्यक्ती हो, वागते हो. तसेच ते देवासारखे हं, आणि झाले असेल 2 महिन्यांनी आम्ही गेलो अक्कलकोटला हा हं. आणि अक्कलकोटला मग ते काय घ्यायचं असतं आमचा लघुरुद्र असतो असायचा अच्छा. हं, तोपर्यंत कायम महाराजांना सकाळचा हं. मग ते त्याचं सामान वगैरे आणावं लागतं त्या कार्यालयात जाऊन हं, हं. म्हणून आम्ही त्या पौर्णिमेला हं, मुक्कामालाच गेलो आणि सकाळी हं. महाराजांच्या दर्शनाला मग मी थोडी पुढे येत असते मला थोडं आणि हे आमचे मिस्टर गेले ते हं, सामान आणायला हार फुलं महाराजांचं लघुरुद्राचं सामान हं, हं. आणि ना मी अशी आता इथे बघा अशी चालत होती हं. आणि पर्स होती माझ्या असं आणि माझ्या मागून कोणतरी चालतंय असा मला भास होत होता. हां, हां. तर मी काय मागेच वळून बघितलं नाही म्हणलं कोण चालत असेल असू दे काय असेल आता शेवटी तीर्थक्षेत्र आहे चालतं माणूस बरोबर. आणि पुढे पुढे चालत मग ती कमान आहे हां, हां. आणि कमानीतनं एक पाय आत टाकला आणि एक बाहेर होता हं. परत म्हटलं कोणतरी 5 5 मिनिट झाले आपल्याला चिकटून कोणतरी चालतंय म्हणून ओह! म्हणलं एक वेळेस आपलं मागे वळून बघावं आणि मग दर्शनाला आत जावं हां, 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 हां. आणि सहज म्हणून मी मागे वळून बघितलं हां. मागे वळून बघितलं की ते जे महाराज इथे आमच्या घरी आलेले हां. सेम तेच होते सगळं बापरे! तेच रूप होतं आई गं! ते रूप असू देत पण ना ते लगेच हसले त्यावेळेस ते हसले नव्हते पण तिथे हसले हसले की तो जो माझा आता राग होता थोडासा तुम्ही की तो वितळूनच गेला पहिला बरोबर. ते हां. वितळला महाराज हसले हं. बरं मी म्हटलं जे स्वामी महाराज आहेत हसले आणि लगेचच म्हणले माझे 10 रुपये दे म्हणून
आई गो, असं त्यांचं बोलले? वाक्य ते वाक्य आहे ना मग त्यांचे माझे 10 रुपये. ते ओ. म्हणता क्षणी मी माझ्या पर्समध्ये हात घातले, माझी ती 10 रुपयाची नोट सुद्धा माझ्या हाताला लागली, की अरे मी वा. लगेच त्यांना दिली ती. बापरे, अंगावर शहारे आले हो ताई. मग ती दिली आणि ना हम्म. मी ओळखलं, गेले आतमध्ये दर्शनाला आणि मग ते मी हे लावली, की हो ते काय म्हणत होते, तलाव म्हणत होते म्हणजे शिवस्वरूप. हो आणि हो. तो थोडस आनंद पण झाला. महाराज कसे काय, जे महाराज इथे आले होते तेच कपडे त्यांच्या अंगावर होते. किती कमाल हो ताई. तेच होते आणि सगळं तेच होते आणि ते वाक्य माझे 10 रुपये राहिले होते ना त्यांना बघा. द्यायचे आणि मी काय त्यांना ते पैसे असं नाही नाव दिलं, मी त्याला गुरुदक्षिणाच नाव दिली. बरोबर बरोबर. जसे ही पहिली अशी सुरुवात झाली. आणि मग काही आणि गर्दी वगैरे होती ताई तिथे? नाही एवढी नव्हती, बाहेर होतो आम्ही. उंबरा आहे ना चौकट, हा 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 आलं का हा. लक्षात? हम्म. 2002 ला इतकी गर्दी नसायची. बरोबर. 2002 आहे ना. आणि मग कोणाला ते दिसले पण नाही? नाही नाही, कोणालाच काही दिसत नसतं. हे काही असतं ना, ओ. हे कोणालाच समजणार नाही. इवन आमचे मिस्टर जरी बरोबर असले ना, हम्म. त्यांना सुद्धा काही समजत नाही. बापरे. त्यावेळेस ते नेमकेच पलीकडे काही पण सामान आणायला जा हा. किंवा काही पण असंच घडत असतं. अय्या, ते बरोबर तशी हो, वेळ येते. हा हा. त्यावेळेसच ते. आणि मग मी ते म्हणजे छान वाटलं मला. किती छान ना आणि ताई, खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. तुमचा गेला जन्म नक्कीच देवरूपी असेल. हम्म, एवढं मग सोपं नाहीये. मग हेच म्हणून तर मी म्हटलं ना, की हा माझा 2000चा अनुभव सांगते आणि मग तो पुढच्या मागच्या अनुभवाशी कशी जुळत जुळत गेला. हो 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 हो. मग मी त्या शेवटच्या आत्ताचा जो सांगितला की नाही, माझ्या हातात एक वस्तू असते. हो हो हो. ती बरोबर. वस्तू म्हणजे हीच दक्षिण असते, की आज ती 25 वर्ष तो आमचा प्रवास चालू आहे महाराजांचा. किती छान हो ताई. तुमचे असं मी कधी भेटली तर आधी तुम्हाला दंडवत घालेन. नाही, महाराजांच्या लीलाच ऐका ना, मी तर त्या स्वामी लीलाच म्हणायची. हो, स्वामी लीलाच आहेत, की त्यांच्या बरं ते काय जास्त पण आपल्याला कोड्यात नाही टाकत. लगेच नाही ओळख नाही. ओळख देतात, हो की हो. जास्त वेळ नाही ताणून धरलं. पहिलं घरी धरलं ते काय असेल ते माहित नाही. पण तिथे गेली की त्यांनी मला ती खूण दाखवली. लगेच खून लगेच दाखवली. दाखवली, ती खूणच राहिली ना मग. आणि खरं. आता काय मी का मग हे कसं ना, मला काय वाटलं आता ठीक आहे, आत्ताच मागचा हिशोब राहिला होता, आत्ता झाला. तरी मी त्यांना म्हणलं, भगवंत हे स्वामी महाराजांना म्हणजे पैशाची काय गरज त्यांना, अगदी त्यांना काय बरोबर. गरज आहे. अगदी ही बरोबर. निमित्त मात्र ही त्यांनी खूण ठरवली. खून ठरवली. अगदी पुढे बरोबर. पुढे जेव्हा अनुभव आले ना, हा हा. परत पुढच्या वेळेस काय झालं, हं. असंच गेलं की दिसायचे महाराज, पण हा. काही वेळेस वेगळं रूप असायचं, पण ते वाक्य असायचे की माझे 10 रुपये म्हणून. अय्या. प्रत्येक वेळेस मग मी लगेच ती ओळखायची महाराज, ओळखी पटकन काढून द्यायची. आई ग. मागे वळून पण नाही द्यायची. जाऊ दे, आपली खून पटली की पुढे दर्शनाला जात होती. बापरे. अशा बऱ्याच, आता ते नंतरच्या पुढच्या अनुभवात कुठे कुठे भेटत होते ते सांगते. पण बापरे. ही माझ्या हातात काय वस्तू, माझ्या हातात तर ही 10 रुपयाची दक्षिण. मग मी पुढच्या वेळेस आधीच हातात ते 10 रुपये घेऊन उभी राहायची. किती म्हणजे तुमचं आणि त्यांचं ते अटॅचमेंट असेल, हा, की साधी गोष्ट नाहीये ताई ही. पण ते पण तेवढे प्रतिसाद द्यायचे ना, म्हणून माझं कुतूहल वाढत जायचं. हा, ते पण आहे. पण ही सगळी तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत आहे हो ताई. ते असं कोणाला पण नाही होणार आहे. त्या तर भक्तीलाच तो प्रतिसाद आहे. मग ते प्रत्येक वेळेस गेले की मी आधीच ती नोट काढून ठेवायची हातामध्ये, म्हणजे हं, असं की महाराजांना काय म्हणजे हे होऊ नये. मला काय वाटायचं, हं. आपण जर तत्पर राहिलं नाही तर महाराज येतील आणि जातील निघून, मग आपल्याला परत हे होईल. पण आणि त्याच्यापेक्षा मीच आधी अलर्ट व्हायची. बघा, म्हणजे आणि त्यांना पण माहिती होतं की तुम्ही वाट बघताय. हो, मग मीच नाही का मागे मग सांगितलंय बघा पहिल्या अनुभवात, की महाराजांना मी आव्हान द्यायची, महाराज तुम्ही कुठे आहे म्हणून. हो 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 हो. कारण त्या चौकटीतच त्यांनी ते मला अडवलं होतं ना, हो चौकट. हो. आणि त्यांच्या अनुभवाच्या ना सगळ्या चौकटी आहेत. पुढच्या पुढच्या बापरे. अनुभवात सांगेल. ते असे कुठे पण नाही, चौकटच उंबरा. काय बापरे. असेल ना उंबऱ्यातच महाराज भेटायचे. प्रत्येक पुढच्या पुढच्या अनुभवात सांगते, कुठची पण चौकट असायची. ती हो. चौकटीच्या जवळ.
पहिले, मग गाभाऱ्यात म्हणजे आतले अनुभव. असं आहे ओ. ते टप्प्याने टप्प्याने पुढे पुढे न्यायचे. मग मी ते लक्षात ठेवायचे की हा. महाराज ना उंबऱ्यात, पहिले तर उंबऱ्यातच भेटले त्या बरोबर चौकटीतच बरोबर बरोबर. 2000-2,000, मग पुढे 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 ते असे वेगवेगळे. पण त्यांचं ते एकच 10 रुपये, 10 रुपयाची ती खूण होती. मी किती त्यांना छान. दक्षिणाच नाव दिलेलं होतं. की महाराज दक्षिण म्हणजे ती ते वाक्याने ते आलं की मला ती सोपं जायचं ना. ती तिसरी खूण असायची की 100% मी हे करायची की महाराज म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. तीच त्यांनीच ते काय ठरवलं असेल भगवंताला माहिती. खरंच त्यांनीच काहीतरी ठरवलं असेल आणि तुम्ही नक्की त्यांच्या अगदी जवळच्या कोणीतरी असाल ताई पूर्वजन्मीच्या. त्याशिवाय एवढे ते तुम्हाला साक्षात्कार देऊच शकत नाही असं कोणी. प्रतिसादच त्यांचा खूप छान हं. असायचा मुख्य. खरंय, की खरंय. असं कधी झालं नाही की मी महाराजांना हाक मारली आणि महाराज आले नाही. आले नाही. असं कधीच झालं नाही. बापरे! मलाच विशेष वाटायचं हं, की महाराज, मी म्हणायची ना, आपण कसं एखाद्याला म्हणतो कोण हं. आहे, म्हणजे महाराज आहेत का, नक्की कोण आहेत, म्हणजे हां. त्याच्या पलीकडे आहे का काय तुम्ही अजून, अगदी की बरोबर जे आहे. आपल्याला पण समजणार नाही. मी समजण्याच्या म्हणलं पलीकडे आहे की खरंच. महाराज नक्की तुम्ही कोण आहे. बापरे! असं व्हायचं ना. आणि मग ते ही हं. बघा अशी 10 रुपयाची खूण, आणि मी आता मागचा सांगितलं ना 21 हां, वर्ष झालं. हां. आणि मग महाराजांना मी म्हणलं की आता म्हणजे समाधानी झाले, आणि मी काय केलं, त्या मुठीतले 10चे ना 20 रुपये केले. हां, 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 हां. ऐका ना. पण शेवट म्हणलं महाराज किती दिवस झालं ती 10 रुपयाची दक्षिणा, हां. आता माझी इच्छा आहे की मी 10चे 20 रुपये करते म्हणून ना, म्हणजे मी हां, हां. मनात म्हणलं. हां. त्यांना असं म्हणजे सांगितलं नव्हतं. हा हे हां, पण हां. आहे. काय हां. काय गोष्टी मी काय सांगते काय नाही सांगते मला माहित नाही, पण मी माझ्या मनाने हां. 10चे म्हणलं ना, यावेळेस ना 20 रुपयाची नोट करावी. हां. आणि ती 20 रुपयाची जी दक्षिणा होती हं. ती मी हातात घेऊन उभी होती. तो हां, हां. अनुभव सांगितला तेव्हा. हां. तर त्यांनी मला यावेळेस हाक कशी मारली, हं. माझे 20 रुपये दे म्हणून. हो. मग बघा मी म्हणलं, मनातले कसं तुम्हाला ओळख. कसं माझ्या मुठीतले समजले की मी यावेळेस 20 रुपये केले होते, हो. दुप्पट केले होते. कारण म्हणलं अरे बापरे, किती दिवस आपण 10 रुपयाची दक्षिणा देतोय. हो. यावेळेस बरेच वर्ष झालं, आज 20 वर्ष झालं, पण 20 वर्ष तर नक्कीच झाले. पण बरं. 10चे आपण 20 करावेत म्हणून. बापरे! ताई खरंच म्हणजे काय बोलू तुमच्या अनुभवाला. माझे शब्द तोकडे पडतायत. म्हणून तर मी खरंच. त्याला म्हणलं नाही का, तो उच्चांकी अनुभव का, आता परत मी 20, माझ्या मुठीत 20 आहेत ते त्यांना कसं कळलं कसं असं कळलं? अगदी कसं खरंच, कळलं. खरंच. मग तर मी म्हणलं अरे बापरे, मी माझ्या मनाने केलं ते. जाऊ देत, मला मला थोडासा बदल करायचा होता. या आपली आता परत काय भेट होते नाही होते, असं बरोबर. केलं. आणि म्हणलं ते 10च्या ऐवजी मी ते 20 रुपये घेऊन उभी होती. बापरे! खरंच आणि ते कसे ओळखावे मला याचंच आश्चर्य वाटतंय. कसं मग मी ही ती दक्षिणाची त्यांनीच ती खून मला सोपं व्हावं म्हणून केलेली होती. हो. 10 रुपये मागितले की मी पटकन ओळखायची महाराज म्हणून, हां, आणि हां. पटकन देऊन रिकामी पण व्हायची. मी आता नंतर नंतर काय केलं, ते आधीच तत्पर राहायची. मला वाटायचं जर माझी पर्स मधून पैसे दक्षिणा तोपर्यंत महाराज गेले तर, तर काय करणं? असं हां, व्हायचं म्हणजे ना. मग तुम्हाला परत पण तेवढीच अटॅचमेंट ना ताई स्वामींची. ते त्याच्यामुळे मी आधीच ते हे करायची. आधीच बापरे! सावध होत होती. आणि तरी त्यांनी ते ₹20 ओळखले. ओळखले, दिले. मग हम्म. मी सांगितलं ना, मी पटकन ती क्रिया म्हणून तुम्ही करत त्याला ते असते. उच्चांक अनुभव म्हणतायत. अगदी आता पटलं ते. खरंय, म्हणून त्याला खरंय. मी ते म्हणलं की महाराज, हं. आता काय कर, म्हणजे मी म्हणते ना महाराज, मग नक्की अजून तरी तुम्ही कोण आहे, नक्की कोण आहेत अजून, हां. नक्की कोण आहे, खरंच, असा खरंच. प्रश्न पण असतो. मग माझा हा दक्षिणा म्हणजे आज 20 वर्षाचा हा प्रवास आहे. पण हं. त्यांच्या ह्याच्यात बदल म्हणून झाला नाही. की कमाल आहे, ती कमाल आहे. खूणच कायमला राहिली, की मी फसतच नव्हती की कोण अनोळखी, शक्यच नाही ना, कोण अनोळखी येणारच नाही, मला 100% बरोबर. खात्री. आणि जे भिक्षेकरी असतात ना, आता हां. आहेत तिथं, पण ते कुठे असतात, तिकडे बाहेर असतात, बाहेरच्या बाजूला. बरोबर. आतमध्ये तर, आज जो गाभारा आहे हं. चौकट,
शक्यच नाही, कोण येतच शक्यच नाही. नाही आणि अगदी कोण तसं बरोबर. मागतच नाही. हे तर मी बरोबर. असं स्वतःला हे करायची ना, हे बरोबर स्वतःला आहे मात्र. साचवायची की हां, शक्यच नाही, चौकटीच्या आत तर कोणीच येऊ शकत नाही आणि नव्हतंच. बरोबर. पण तिथे शेवटी शिस्त पण लावलेली असेल, त्यांना सांगितलेलं पण असेल आत येऊ नका. बरोबर आहे. हो. हा, शिस्तीत पण चालतं ना कामकाज. हो, मग त्याशिवाय तर नाहीतर किती गोंधळ होईल ताई तिथे. किती गोंधळ होईल. मग मी बरोबर. ते करायची, शक्यच नाही चौकटीच्या आतच जी काय बाकीचे होते ना महाराज भेट द्यायचे ते. हो, तर हो. मग मी म्हणलं म्हणजे असं भिक्षे करूच आता मला कधीच मनात पण आलं नाही हां. की एखादा, शक्यच नाही तर आमच्या खुणात माझ्या मी म्हणायची महाराजांच्या. बरोबर, बरोबर. शब्दरचना आणि ते एक म्हणतात ना आपण आयडेंटिटी दाखवतो एखादं हां, कार्ड. हां. आय कार्ड. हा, आय कार्ड असायचं ते, मी तर त्याला ती आयडेंटिटीच म्हणायची की ती बरोबर, आयडेंटिटी आहे बरोबर. की मी खरंय. आहे म्हणून. किती सुंदर अनुभव ताई. म्हणजे ना तुमच्या अनुभवाचे सगळे तर वाट बघतातच, पण मी तर अतिशय बघते ताई, की म्हणजे तुमच्या मेसेजचीच वाट बघत असते, की ताईंना लवकर अनुभव सांगायची इच्छा होऊ दे. कारण मला अगदी निवांत वेळ द्यायचा असतो तुमच्या अनुभवासाठी आणि मला शांतपणे त्यात एक तल्लीन व्हायचं असतं. हो, नाही खूप सुंदर. अनुभव कसा तो आहे जसा आहे तसाच मी तो उतरवून सांगते ना, हो, की मला जसं वाटलं त्या त्या वेळेसचा. आणि हो, नंतर हो. पुढे 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 मला ते सगळं समजायला लागलं. त्यावेळेस इतकं ज्ञान पण नव्हतं. हां, हा, नव्हतं इतकं, बरोबर. तरी पण मी त्यांना ओळखायची आणि हेच. परत साचवायची की इथे असं बोलले. त्यांनी हां, तो तलाव सांगितला, मग पाण्याचं हे सांगितलं, हां. लोकेशन सांगितलं, पाणी आहे तिथं. पाणी हं, म्हणजे शिव आला, शिवस्वरूप आलं, असं मी ते बरोबर. हे करायची. मग म्हणजे सांगड आहे घालत त्यांच्या होतात तुम्ही ती सगळी. सांगड घालायची. हा, त्या हां, चौकटीत बसवायची. बरोबर. महाराजच आहेत, शक्यच नाही, असं कोण येणार नाही. हं, दुसरी माणसं आली तर ते पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, असं पण असतं. बरोबर. अगदी कोण असं बरोबर आहे. वागत नसतं. आणि मला तशी गरजच नाही पडली की ते दुसरा मनात सुद्धा यायचं नाही की दुसरं कोणतरी आलं हां, असेल. खरंय, शक्यच खरं. नाही, म्हटलं महाराजांचे शिवाय कोण येणार ताई, नाही. तुम्ही गेल्या जन्मी नक्की फार त्यांच्या जवळच्या सेवेकरी असाल ताई. त्याशिवाय एवढा मोठा दृष्टांत आणि एवढा मोठा साक्षात्कार कोणाला होतोय हो ताई? साधी गोष्ट नाहीये ही. नाही, ते आहेतच. नाही, महाराज आहेत हो तसे. आहेत, आपण आहेत. थोडं थोडं म्हणजे अनुभव घेतला ना की खरंच. महाराजांचे साक्षात्कार सुरुवातच होत असते. सुरुवात होत असते. सुरुवात होत असते. खूप मी तर सुंदर घेतले, ताई. खूप ताई आणि अनुभव तुम्ही काय घेतले. काय सेवा करता जरा सांगाल हा, का? मी सांगते ना तुम्हाला. हे बघा, तुम्ही आता काही वेळेस तुम्ही बोलत जा, हं. काही वेळेस मी बोलत जाईल. आता तुमचा काय प्रश्न असेल ना तर ह्या व्हिडिओतच विचारत जा, हां, म्हणजे मी मला तेच पण सोपं सेवेकऱ्यांना होईल. सांगते ताई, हा, की आता हे जे मला ना खूप सेवेकरी म्हणतात, "ताईंचा नंबर हा, द्या." हा, म्हटलं, "अरे, मला आता ताईंना विचारावं लागेल, ताईंचा नंबर दे ना." आणि ते कसं नंबर दिल्यानंतर कसं आपली प्रायव्हसी पण जाते ना, कारण 24 तास कोणी सारखे फोन वाजेल, हा, तर ते हा, होत हा, नाही. हा. बरोबर आहे की तोच तर नाही? प्रश्न आहे ना. मग तोच प्रश्न माझी आहे. उपासना कडनं थोडस हे होतं ना कमी विचलित. होईल. म्हणून ना मला तुमचा जेव्हा व्हिडिओ पोस्ट होतो ना ताई, हा, 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 तिथे जे प्रश्न विचारतात ना, हा, त्यांना थोडंसं उत्तरं द्यायचा थोडा त्रास घ्या. कारण हा. साक्षात स्वामीच त्यांना उत्तरं देणार आहेत ताई, मग मी तुमच्या तेच रूपातून. म्हणलं ना, तुम्हाला वाटलं ना, म्हणजे आता ते अनुभव सांगत जाईल आणि मग शेवटच्या टप्प्यात येतो ना आपण, हो, हो, हो. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते विचारा. हं, हं. फोन नंबर देईन मी. हे हां. बघा, वेळ आली ना देईन. थोडा बरोबर. तुम्हाला 1 तास त्या टायमिंगला फोन नंबर ओपन करीन मी. बरोबर, पण आता बरोबर. थोडंसं थांबा, टाकेन मी तर थोडंसं, जर कुणाला बोलायचं हो, असेल ना. हो, हो, आणि हो. आहे जे सातारवाले म्हणतात ना, मी सातारमध्ये आहे. हां, हां. सातारवाल्यांना वाटतंय ना ते, वाचलं मी कमेंट, ताई तुम्ही सातारमध्ये हो. कुठे राहता? हां. कुठे राहता ना, योग्य वेळ आल्यावर आपण बरोबर बरोबर. भेटू शकतोय. पण भेटायचं त्यांच्या काय? ना प्रश्नांची उत्तरं तरी तात्पुरती सध्या हा. देत जा. आणि जरा सेवा परत एकदा सांगा तुम्ही काय-काय करता? म्हणजे कसं सगळ्या सेवेकऱ्यांना त्याचा छान लाभ होईल ना ताई. मग मी सांगते ना आता. पहिलं एक माझं जे प्रिफरन्स, म्हणजे हं. काय आता मराठीत पटकन मला आठवतच रेफरन्स. नाही हां, शब्द. हां. हा, की ना तुम्ही जप जप असतो ना, हं. नामस्मरण नाही म्हणत, माझ्या वाक्यांकडे पण हो, लक्ष हो, देत हो, जा. हो. आणि तुम्ही डबल डबल व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बरोबर. जप असतो ना तो सगळ्यात 100%
100% फलदायी आहे. हं, हं, हं. जो आता आधुनिक काळात एवढी स्तोत्र वाचन, वेळ, हं. घरातला संसार करू नाही बरं. शकत आपण. पण बरोबर आहे. जप केला ना तुम्ही, पण हं. माळेवरचा पाहिजे ना, हे मात्र 100% अच्छा, सांगते. माळेवरचा हवा. हां, म्हणजे माळेवरचा बसून जप. ध्यान करून. हा हं. हा कुठची तरी जागा, एक हं. टायमिंग. ठीक आहे, एखादा टायमिंग चुकू शकतो, पण जागा तर पाहिजे. आणि बरोबर. खाली म्हणजे एका ठिकाणी स्थिर पाहिजे. मग तुम्ही बरोबर आता आहे. जॉब करत असेल तर ठीक आहे, ट्रेन मध्ये करू शकता. हं. आता त्याला इलाज नाही, पण तुमचा माळेवरचा जप पाहिजे. बरोबर, बरोबर. हं. माळेवरचा जप, मग संख्या वाढवत वाढवत आपण बसवायचं. हां, हां, हां. झाले 4-5 माळी तर उत्तमच आहे ना. हं, हं, हं. 10-11 माळी झाल्या तर जेवढं आपण चालू स्पीडने तर बरं. पुढेच जाणार आहे. अगदी, अगदी. किती छान पण सांगता ताई तुम्ही. तुम्ही जप करा. तुम्ही बाकी आता मूर्तीपूजा आहे. आता सगळ्यांना मी मागे पण सांगितलंय, सगळ्यांना मूर्तीपूजा जमेल असं नाही. त्याच्यात बरोबर, थोडंसं वेळ देणे. बरोबर, मूर्तीपूजा पण काही नाही, पण तुमच्याकडे तेवढे वेळ पाहिजे. मग बरोबर. तुम्ही आपली सोपी सोपी उपासना, आता आमची महाराज आता एवढे महाराज आहेत, तर त्या आम्ही मूर्ती आणलीच, म्हणजे मूर्ती आलीच म्हणा. हं, मग मूर्तीचे सोपस्कार येतात. प्रत्येक पौर्णिमा गुरुवारला हं. महाराजांना गाईच्या दुधाने अभिषेक करावेच लागतात. बरोबर. ते तर सवय म्हणजे पद्धतच असते ती मूर्तीपूजा. हं, हं. आहे ती आमच्याकडे मूर्तीपूजा. मी सांगितलं ना, आमची फुलं असतात, बिल्वार्चन असतं, बेल तर कायमच असतो. हो का? बेल हो कायमच असतो. आता थोडेसे पाऊस होतात म्हणून ती हे व्हायला लागलेत ना, हं, बेल हं, मिळत नाही. तरी हं. पण होतं उपलब्ध, आम्ही आणतोच बेल म्हणून. हो. कायमस्वरूपी महाराजांना बेल, परत महाराजांचे थोडेसे नैवेद्य असतात हं, ते. हं. परत मग तुम्ही तो नैवेद्य रोज दाखवता हो की हो दोन्ही, गुर तिन्ही टाइम, तिन्ही हो. टाइम. अच्छा. हो, हं, आता हं. आपण जे काही नाही, आपण जे खातो ना, हं, हं. आपण जे खातो तसं काहीच नाही. हं, आता हं. सकाळी दूध, शेवटी देवांना दूधच लागतं. बरोबर. आता मग सकाळी दूध दाखवलं जातं. कधीतरी मी चहा पिते म्हणून परत महाराजांना म्हणते, महाराज तुम्ही पण चहा घ्या आता. हां. असं असतं. काही हं. वेळेस दूध दाखवलं जातं. दुपारचा नैवेद्य असतो, संध्याकाळचा नैवेद्य कायम असतो पण. हो. हो, कायम आहे दोन्ही आणि टाइम. मग तो असं दाखवून मग कोणीतरी तो सेवन करतं असं. मीच का घेत म्हणजे आता प्रत्येक वेळेस आमचे काही वेळेस 2-3 नैवेद्य व्हायचे. हं. मग प्रत्येकाला एक एक ताट जातो. हां, हां, ते हां, हां. असं ह्या ताटातनं त्या ताटातनं ते हात लागतात ना, बरोबर, कसं बरं. तरी वाटतं म्हणून मी 2 ताटं करायची. हं, एक नैवेद्याचा ताट मी घेत असते आणि हं, एक कोणाला पण देते. मग विचारते कोणाला घ्यायचंय का? कोण हं. नको म्हटलं तर आपण घ्यायचं. हां. अशी 2 सणादिवशी 2 बनवते. अच्छा. सणा दिवशी का 2 बनवायला लागली? हं, हं, हं. माझी वाढ व्हायला लागली. आम्ही काय करायचो, एक नैवेद्याचं ताट वाढवलं की मी यांनाच द्यायची तुम्ही. हां. पण मग मी नंतर 2 ताटं बनवली. मग आम्ही एक एक त्यांना देतो आणि एक आम्ही वाटून घेत असतो. ओह! असं अच्छा. 2 नैवेद्य बनवायचे, पण नैवेद्य पाहिजे. हां, हां, हां. महाराजांना 2 टाइम नैवेद्य. कधी आपल्याला संध्याकाळी नाही जमलं तर महाराजांना दूध दाखवायचं, हं, हं, की हं. आज आपल्याच्याने काही शिळं नाही दाखवत हा. हं, मग हं. तुम्हाला पुढच्या अनुभवात सांगेल की नैवेद्याचे काय अनुभव दिला होता महाराजांनी. ओह! हा नैवेद्यांचे पण. आणि माझं कष्ट पण वाचवायचे ते कसे ते पुढच्यात सांगते. हां, पण हां. नैवेद्य आहे हा. नैवेद्य, पूजा, आरती, हो. आरती रोज घेता पंचोपचार तुम्ही? रोज नाही घेत. हं, गुरुवारचं घेते. पण हं. सकाळची नेहमीचीच असते. सकाळची असते. अच्छा, अच्छा. हां, हां. कायम सकाळची आरती, गायत्री मंत्र हं. महाराजांचे ते आपलं आपोआप येतं आपल्याला. ते कसं बरोबर. असतं, फुलं तर कायम ठेवत हं. विकत आणतो आम्ही. आम्हाला नाही मिळत, आम्ही आपलं हो, हो, विकतच आणून हो, हो. ठेवतो. कायमस्वरूपी फ्रीज मध्ये आणायची, ती हं. धुवून स्वच्छ करायची मात्र तशीच नाही व्हायची. हो. हा ती रस्त्यावर फुटपाथवर अशीच विकायला बसतात ना माणसं. बरोबर, बरोबर. मग तशीच ते आणून नाही आपण धुवून टाकायची. स्वच्छ करायची, म्हणजे जेवढी काळजी असेल तेवढी घ्यायची. बरोबर. आणि चंदनाचा लेप आहे कायमस्वरूपी. हो, हो. चंदन तर मग महाराजांचं चंदन आणि सोनचाफ्याची फुलं. हा हां, हां. सोनचाफा पिवळा. त्यांना तो पण आवडतं. अनुभव मी आम्ही कर्दळी वन परिक्रमा केलेली आहे. बापरे! कर्दळीवनात जाऊन आलात? हो, हो, हो. आणि कर्दळी वनातले
तुम्हाला कर्दळीवनातला पण अनुभव सांगेल किती महाराजांनी तिथे दिला म्हणून. कर्दळीवनात बापरे. तर खूप सुंदर आहे. त्याचं हो. वर्णन तर काय कमीच पडेल, एवढं सुंदर आहे. बापरे. ताई, तुम्ही हो. तो चंदनाचा लेप करता त्याचा फोटो पाठवाल का? हा हा, तुम्हाला ना मी एक एक फोटो पाठवेन हा हा. पाठवेन जाईल महाराजांचे. हा हा. हा, आता मग तुम्ही आठवण करून दिली, बरं झालं. हा माझ्या हा. पण काल, आणि आता माझा जुना फोन आहे, हं, मिळाले तर ठीक आहे. हं. हे तुम्हाला किरणोत्सव माहिती असेल ना? हो, माहित आहे. हो. महालक्ष्मीच्या मंदिरात कसं होतात, हो, ते तसे किरण. आमच्या हं. देवाच्या देवाऱ्यात सगळे किरणोत्सव होत असतात. बापरे. म्हणजे त्याची रचना आहे तशीच, आणि गॅलरीतून अशीच आजच आला, पण हा आज मला जरा उशीर झाला उठायला. हा हा तर हा. मग थोडस, नाही तर मी तर नाही, आणि ते ऊन कमी पडतंय ना आता, हल्ली ऊन पण कमी पाऊस ऊन, पडतंय. मग ते छोटेसेच किरण येतात. ओ. नाहीतर सगळे श्रीयंत्रावर तो किरण कितीला होता माहितीये, 7:55 पासून हं. 8:05 पर्यंत, 7 ते 8च मिनिट असतं. हो का? हा, मग ते आमच्याकडे पारच शिवलिंग आहे, पाऱ्यापासून हो हो बनवलेलं. हो हो हो. मग त्याच्यावर तो किरणोत्सव होतो. वा. परत आम्ही छोटच एकच मूर्ती ठेवली ना, कमी केली पूजेच्या हो हो ह्याने, हो हो. ठराविकच. मग ती अन्नपूर्णा, हं. परत माझा एक देवीचा टाक आहे त्याच्यावर होते, आणि महाराजांच्या म्हणजे वस्त्र घातलेलं असतं, हा महाराजांच्या चरणावर होतं, आणि कोपऱ्यात आम्ही पिठापूरला जाऊन आलो ना, हा हा हा. तर मग तिथे एक हे दिलं होतं असं, ते लेप मिळतो तो नाही चंदनाचा. नाही नाही, हा महाराजांचे फोटो आहेत तिघांचे, मग हा तो हा. कोपऱ्यात चिकटवला. तर अशा श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तगुरु आणि नृसिंह सरस्वती तिन्हींच्या फोटोवर हे झाला होता किरणोत्सव. बापरे. हो, जुने आहेत माझे, मी व्हिडिओ पण बनवलेत. अरे वा. बघते हा, आहेत का. मिळाले तर नक्की पाठवा ताई. हो हो हो, आम्हाला त्याचा किरणोत्सव लाभ होतो. तरी होईल हो दर्शनाचा. हो, किरणोत्सव होतो त्यांच्या चरणावर. हा त्याचे 5 ते 7 ते 8 मिनिट असतात ते सूर्याचे किरण, आणि जातात मग ते. हा. म्हणजे मग तुमचं ते देव्हाऱ्याचं जे तोंड आहे ते ते. पूर्वेकडेच आहे, अच्छा. आणि आग्नेयेकडून सूर्याचं किरण येतं असं गॅलरीतून. अरे वा. आणि ते एक दिवशी सण माझ्या पण नाही लक्षात, हं. सहज मी असे सारखंच बघत नाही, आंघोळ केल्याशिवाय देवाकडे हं. बघत नाही मी. मी पण नाही बघत. हा, बरोबर. हां. नाही, मला आवडत नाही. हां. असं मानसिक हे करते, बरोबर. दर्शन घेऊन. आणि मी आंघोळ केल्याशिवाय मी नाही, सगळ्यांना मी ओरडायची की असं नाही बघायचं, आपण आंघोळ केलीये का, हां. महाराजांना कशाला बघायचं. हो, बरोबर. सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन घ्यायचं, ते असंच समोर भिंतीवर फोटो मनातल्या लावायचा. मनात. हां. हा, नाही तर असं घ्यायचं, नाही तर तुळशीचं घ्यायचं, नाही तर बरोबर. झाडाचं घ्यायचं कुठच्या. खरं. आणि सहज मी एक दिवशी 8 वाजता जेव्हा आंघोळ करून बाहेर आली, हं. आणि सहज मला तो किरणोत्सव दिसला, कारण मी पेपरमध्ये आम्ही महालक्ष्मीचं वाचलं होतं ना, अंबाबाईला होतो ना, तिथे होतो किरणोत्सव. गर्दी हां. असते खूप. हं. आणि दुसऱ्या 3 दिवस होतो, आणि परत पौष महिन्यात पण असतो किरणोत्सव. हां, हां, हां. तो बरं. सुद्धा ते बरोबर आहे, छोटीशी गॅलरीतनं बरोबर ती सूर्याची किरणं येतात, ओह! येतात येतात. मग ते सगळं स्वामींनी तुमचं घडवून आणलं हां ऑटोमॅटिक. हं, ती झाडाच्या थोड्या फांद्या होत्या, मग एका वेळेस त्या म्हणजे दिसला नव्हता नीट, मग परत हं. त्या फांद्या तोडल्या. हं. मग ते सूर्याची किरणं आतमध्ये यायला आणि सोपं झालं. अरे वाह! हो हो, तो किती किरणोत्सव होताच तो. सुंदर. तुमच्याशी आणि बोलतच राहावं. आणि आवाज पण इतका गोड आहे तुमचा, की म्हणजे तुमचे ते शब्द म्हणजे अमृतासारखे पडत असतात कानावर. मग खूप ती तुम्ही सुंदर. म्हणला ना महाराजांची सेवा, तर मग मी काय सांगितलं ना, जप करा तुम्ही. हां, जप महत्वाचा आहे. जप हां. खूप महत्वाचा आहे. जपाचेच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील. हो मी ना? सांगितलं ना, 2009-10 पर्यंत मी कुठचं पारायण करायची तर परवानगीच नव्हती. हां, हां. नं- नंतर केले, आणि त्या गुरुचरित्र पारायणाचा मी सगळेच अनुभव सांगणार आहे. पहिला गुरुचरित्राचा पारायण केलं तर मला केवढे अनुभव आले. हो. अनुभूतीच ते मी स्वतः केलं ना मग. हां, 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 जेव्हा मला हां. परवानगी मिळाली, एक समर्थांची बैठक होती, तिथे सद्गुरु चरित्र होतं. हां, 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 ते हां. रोज वाचायला, मग
तिथले मी जॉईन झाली. मला ते गुरुचरित्र पाहिजे होतं हा 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 वाचायला. मग मी ते वाचायला केली की ते सांगते मी की नृसिंह सरस्वतींचा गुरुचरित्राचा जो अध्याय आहे त्याच्यात सांगतात ना, हा नृसिंह सरस्वती की 7 भक्तांना बोलून की मी दिवाळीला तुमच्या घरी येणार आहे हम्म म्हणून. हम्म हम्म हम्म. तर तो अनुभव आलेला आहे मला की कसे समर्थ आले होते दिवाळीच्या पहिल्या दिवशी. ओ तो एक कमाल अनुभव कमाल. आहे. भरपूर अनुभव आहेत. तुम्हाला खूप तसं तुम्हाला काय सुंदर. प्रश्न मग ह्या व्हिडिओतच विचारत जा. हा हा देईन मी फोन नंबर, पण थोडं थांबा. हो हो. आणि तो ते व्हिडिओत प्रश्न विचारले आणि त्यात उत्तरं दिले तर फार मोठीच गोष्ट आहे ती. हा मग मोठीच आहे म्हणून मी सांगितलं ना, तुम्ही जप करा. हो सुरुवात तुम्ही जपानेच करा. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सुरुवात जपाने करा, मग पुढे थोडी थोडी आपली वाढ होते ना. बरोबर त्यातली बरोबर. ज्ञान होते. मग गुरुचरित्र वाचायला काय हरकतच नाही. अगदी आपल्याकडे बरोबर. जर वेळ असेल तर सेवा करायला हरकत नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. गुरुचरित्र तर वाचा. गुरुचरित्राचे पण अनुभव आहेत ना मित्र. आणि आता महिलांना उपलब्ध आहेत. तुम्ही दिंडोरी केंद्रातनं आणलं हा ते गुरुचरित्र. दिंडोरी प्रणीत जे आहे ना ते जास्तच छान आहे म्हणतात. कारण त्याच्यात जो स्त्रियांसाठी जो अध्याय नकोय वाचायला तो हा त्यांनी काढलेला आहे त्यातनं. 2 अध्याय गाळलेत ना. हो ना गाळलेत. मग. हो हो. गाळलेत. आणि इथे दुसरं सद्गुरु चरित्र म्हणजे समर्थांच्या बैठकीत तुम्हाला माहित असेल आप्पासवारींच्या. हो 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 माहित आहे. त्या बैठकीत तिथे सुद्धा गुरुचरित्र उपलब्ध आहे. तिथे सुद्धा ते अध्याय गाळलेलेच आहेत. हो ना. हा आणि हा गाळलेत. ते मला समजलं ना नंतर, मग मी 2010 नंतर हा ते हा. गुरुचरित्र वाचण्यासाठी ते मिळवलं मग. मग अच्छा. हा हा परवा त्याच 2 ठिकाणी गुरुचरित्राची परवानगी आहे. बाकी काय आता दुसरीकडे कुठे आहे का ते नाही मला माहित. हा मला पण फक्त दिंडोरीचंच आता माहित होतं. पण आता हम्म हे तुमच्याकडनं कळलं सद्गुरूंचं पण. हो त्यांचं रोज परवानगी होती. रोज 2 पानं वाचायची. माझ्याकडे ते पण सगळे 3-4 प्रकारचे गुरुचरित्र आहेत. हो. 3-4 प्रकार, 3 ते 4 प्रकारचे. गाणगापूरचं आहे हा तिथलं प्रकाशित केलेलं. हा 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 ते पण आहे. या बैठकीतलं पण आहे. हा. आणि दिंडोरीचं पण आहे. अरे वा. हो दिंडोरीचं पण आहे. दिंडोरीचंही वाचल्यावर पण खूप अनुभव आले. परत इथे समर्थांच्या बैठकीत त्यांचं सद्गुरु चरित्र वाचलं, त्यांचे पण अनुभव आले. अरे वा. म्हणजे गुरुचरित्राचे तर अनुभव दांडगेच आहेत, प्रश्नच नाही. बरोबर बरोबर. विचारा, खूप तुम्हाला छान. आणि काय प्रश्न विचारायचा हो. असेल. आता हेच महत्वाचं हेच होतं, की सगळ्यांचे प्रश्न हेच होते, की ताई नक्की प्रॉपरली कसं करतात? काय करतात? आता विचारत जातीलच अजून. आता व्हिडिओमध्ये तुम्ही आता परमिशन दिली, की मी उत्तरं देईन. त्यामुळे हा आता देईन देईन. भरपूरच प्रश्न उत्तरं होतील तिथे. आहे. आणि जे सातारा सातारा म्हणतात ना, आहे मी सातारमध्ये. वेळ आल्यावर बरोबर होत असतात. तुम्ही आधी माझे सगळे अनुभव ऐका, जास्तीत अगदी जास्त बरोबर आहे. 9 खरंय. ते 10 11 ऐका. आधी हां. महाराजांची ओळख घ्यायची. आपलं पहिलं महत्व स्वामींना आहे. आणि बरोबर. जेव्हा तुम्हाला स्वामी काय आहेत कळायला लागेल, आता तर समजायला लागले की स्वामी काय आहेत ते. हो, हो, हो. आणि भक्तांसाठी पण ते किती धावतात हे पण समजतं. बरोबर. हे तर हा अगदी खरं आहे. मग त्याच्यानंतर मी सांगितलंच आहे की देईन मी फोन नंबर, पण आता थोडा वेळ लागेल. एक हां, बरोबर. 15 दिवस किंवा जातील. पण महाराजांच्या अनुभव आपली दोघींची जशी गाठ पडेल तसे मी ते टाकतच राहील. हो. कर्दळी वनाचा टाकते हां, पुढच्या हां. वेळेस. अरे कर्दळी वाह! वन परिक्रमा झाली. कितीतरी सुंदर आहे ते कर्दळी वन. हो ना? हो आता खूपच छान आहे. तुमच्यामुळे तर आम्हाला पण सगळ्यांना खूप जायची आता इच्छा उत्पन्न झाली आहे मला तरी. सांगते ना, पण ते कर्दळी वन आता बंद झालंय, गव्हर्नमेंट आलंय. हो का? आंध्राचं गव्हर्नमेंट आलं. मग मी सांगते ना तो अनुभव. पण मग हं. आमची शेवटची परिक्रमा होती आणि दुसऱ्या वर्षी ते आंध्र प्रदेशच्या गव्हर्नमेंटचं हं. फॉरेस्ट आलं. फॉरेस्ट विभाग आला तिथे अच्छा. नाहीतर सगळं जंगल मोकळं होतं, सर्वांसाठी खुलं होतं. हो. पण ते आता बंद आहे आपले म्हणजे? बंद आहे आता, चालू नाहीये ते. हं. परवानगी नाही आता. हां. आमची खूप शेवटची छान ताई. परिक्रमा होती. मी हे शेअर करते हां ताई. हो चालेल. श्री हां, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. हा.